सुगीहून 15 दिवस होत नाहीत तोच गावाकडनं निरोप आला. बाईला बरं वाटत नाहीये, कोणीतरी गावाकडे येऊन जा. निरोप ऐकताच गंगारामच्या काळजामध्ये धडकी भरली. चालू वर्ष जरा बरं चाललं होतं, त्यात बाईचं अचानक काय दुखायला लागलं. बाईला दुखायला लागल्याचं गंगारामनं कौशल्याला सांगितलं. हे ऐकल्यावर कौशल्या म्हणाली, यंदा काढणीत्यांना काम होत नव्हतं, पण त्यांनी तसंच काम केलंय. त्याचाच हांदाडा आला असन. तुम्ही सकाळी गावाकडे जा, चांगल्या दवाखान्यात न्या, एखादं सलाईन लावा, म्हणजे बरं वाटेल त्यांना. अगं पण मी गेल्यावर गाडी उभीच राहीन ना. त्यापेक्षा तूच गावाकडे जा. तिकडं मी जाऊन तरी काय करणार. बाईचं आधीच दुखतंय, त्यात माझी भर कशाला. उलट माझी उठाठीव भीतीलाच करायला लागन. त्यापेक्षा तू जा गावाकडं, म्हणजे बाईला जरा कामातनं आराम मिळन आणि बरं बी वाटन. पण मी गेल्यावर तुमच्या खाण्यापिण्याचे हाल होते. अगं करीन 2 दिवस कसं बी. काढणीला गेल्यावर केलंच ना कसं तरी. तसंच खाईन कुठं बी. तू सकाळी जा, माझी नगं काळजी करू एवढी. कौशल्या गेल्यावर कामाचा बोजा एकट्यावरच पडायला लागला. ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, एकट्यानंच गाडी भरायची. ही सगळी कामं करताना त्याची चांगलीच फजिती व्हायची. नेहमीपेक्षा गाडी आता कमी भरून यायला लागली. एका माणसाला आणि 2 माणसांना काम करण्यात फरक हा पडतोच ना. फडात आणि गटात उसाशी झुंजल्यावर घरी येऊन शांत बसायचं नव्हतं. कौशल्या होती तेव्हा कोपीवर आल्याबरोबर कौशल्याच्या हातची गरम भाकरी मिळायची, ती आता बंद झाली. उलट आता त्याला कोपीवर आल्यावर बैलांच्या शेणघाणी काढायच्या, पाणी आणायचं, जमेल तसा स्वयंपाक करायचा. या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेल्याशिवाय पर्यायच नव्हता. आपल्या जीवनात चांगले दिवस येतील या आशेनंच तो आलेला दिवस घालवत होता. एक दिवस गाडी भरून गंगाराम कॉलेज समोरून जात असताना कॉलेज सुटलेलं होतं. रोडच्या बाजूला भव्य इमारत कॉलेजची. त्या इमारतीसमोर छोटासा बगीचा, त्या बगीच्यामधून छोटा रस्ता. त्या रस्त्यावरून मुलांची ये-जा चालू होती. काही मुलं एस टीची वाट बघत रस्त्याच्या कडेला उभी होती. काही जण बोटावर वह्या फिरवताना, तर काही जण पुस्तकात डोकी घालून बसली होती. तर कोणी मित्रांच्या बरोबर हास्य विनोदात दंग, कोणी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत, तर कोणी वडापाववर ताव मारत होतं. स्वच्छ रंगीबेरंगी कपडे घातलेल्या मुलांकडे बघून त्याला त्याच्या मुलांची आठवण आली. त्यालाही वाटायला लागलं की माझ्या लेकरांच्या नशिबात असे दिवस आले पाहिजेत. आपण कोणाची शेण काढायची, कोणाकडं सालं घालायची, पण लेकरं शिकवायची, मोठी डॉक्टर इंजिनियर करायची. असा विचार करत त्याने तोबरीतलं भाकरीचं गाठोडं काढलं. बाजरीची भाकर आणि मिरच्याचा ठेचा यावर चालू गाडीत ताव मारायला सुरुवात केली. बाईचं अंग तापानं फणफणत होतं, तरीसुद्धा ती कामाबरोबर झुंजत होती. वैष्णवी तिला थोडाफार हातभार लावत होती. राधाकृष्णाला नादी लावत होती. रामा जनावरांचं शेण, पाणी, वैरण सगळं बघत होता. होईल तेवढी मदत मुलं बाईला करत होती, तरीसुद्धा बाईला ठराविक काम करावंच लागत होतं ना. दुपारच्या वेळी कौशल्या गावात आली. तिला बघून बाईच्या जीवात जीव आला. मनातल्या मनात बाई म्हणाली, आता मी मराया मोकळी झाले. कौशल्या घरात येताच लेकरांनी तिला आई आई करत मिठी मारली. बाईनं कौशल्याला विचारलं, कवाशी निघाली होती. निघालं पहाटेच, पण गावातून इकडे यायला वाहनच भेटना, मग आली चालत. कवापासनं ताप येतोय. अगं 2-4 दिवस झालं, नुसतं हातपाय गळून गेलेत. तोंडात घास घालू वाटेना बघ. मग दवाखान्यात का नाही गेला तुम्ही. गेली होती. गावात डॉक्टर येतो, त्याच्याकडून गोळ्या खाल्ल्या की बरं वाटते, आणि पुन्हा हाय तसंच बघ. मग तालुक्याला जाऊन यायचं ना. बया, लेकरं उघड्यावर टाकून कसं जाऊ. बरं गंगा बरं आहे का. आता त्याच्या खाण्याचे हाल होतील. नाही ते बरं आहे, गाडीचा खाडा होईन म्हणून नाही आलं ते. खाते 2-4 दिवस कसं बी. आपण तरी कशाची काळजी करावं. गप्पा चालू असताना वैष्णवीनं आईला चहा आणून दिला. चहा झाल्यावर कौशल्यानं घरातली आवराआवर केली. कारखान्यावरनं येताना 4-5 भाकरी बांधून आणल्या होत्या.
वैष्णवीनं चूल पेटवली होती, त्याच्यावर बेसन हाटलं. कौशल्यानं ताटं वाढली आणि सर्वजण एकत्र बसून जेवण करायला लागले. जेवण करत असताना कौशल्या अण्णाला म्हणाली, अण्णा, पोरांकडं ध्यान द्या, बाईला दवाखान्यातनं घेऊन येते. आणि रामाला म्हणाली, तिसरा प्रहार, जनावरांना पाणी पाहिजे हो. राधा आणि वैष्णवीला तिने सांगितलं, येड्यावानी करू नका, मी बाईला लगी दवाखान्यातनं घेऊन येते. असं म्हणून तिने हातावर पाणी ओतलं आणि बाईला घेऊन दवाखान्यात गेली. दवाखान्यात पोहोचल्यावर बाईंच्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या. रक्ताचं प्रमाण कमी झालं होतं. बाईला ॲडमिट करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. अचानक आल्यामुळे सोय लागणार नव्हती, त्यामुळे कौशल्यानं डॉक्टरांना विनंती केली, आत्ता त्यांना बरं वाटेल असं औषध पाणी द्या, घरची सोय लागायची नाही, उद्या सकाळी लवकर येऊ. डॉक्टर म्हणाले, आत्ता जावा तुम्ही, पण सकाळी यायला टाळाटाळ करू नका. 3-4 दिवसांचा कोर्स करावा लागेल, काही औषधंही मी लिहून देतो. डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन कौशल्यानं परत गाव गाठलं. दुसऱ्या दिवशी सर्व तयारी करून बाईला दवाखान्यात घेऊन कौशल्या आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. त्यांनी तिला 1 पिशवी रक्त चढवलं. सकाळ संध्याकाळ इंजेक्शन, सलाईन, गोळ्या, औषधं असे उपचार सुरू होते, पण बाई त्याला प्रतिसाद देत नव्हती. उलट तिचं दुखणं वाढतच चाललं होतं. उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे बाईच्या तब्येतीची कौशल्याला चिंता वाटायला लागली, म्हणून तिने गंगारामला ताबडतोब बोलून घेतलं. गंगाराम कारखान्यावरनं आला तसाच दवाखान्यात गेला. गंगारामला बघून बाईचा जीव मोठा झाला. पोटच्या गोळ्याला बघून एवढ्या मरणयातना होत असताना देखील तिचा चेहरा खुलला. गंगाराम तिच्या जवळ जाऊन बसला. त्यांनी तिचा हात हातात घेतला. तिच्या नजरेत नजर जाताच त्याच्या डोळ्यात खळखळून पाणी आलं. उभ्या आयुष्यात तिला दवाखाना बघण्याची वेळ कधीच आलेली नव्हती. गंगाराम लहान असताना अपघातात अण्णाचे डोळे गेले, तेव्हापासून घरची सगळी जबाबदारी बाईनं स्वतःच्या खांद्यावर घेतली. शेतातली सगळी कामं ती गड्यावानी पार पाडायची. 2 बहिणींची आणि गंगारामचं लग्न, शिक्षण तिनं जसं जमेल तसं केलं. आयुष्यात कधी हार मारली नाही तिने. आलेल्या परिस्थितीला मोठ्या जोमानं ती सामोरी गेली होती. पण आज मात्र ती जीवनाच्या लढाईत हार पत्करताना दिसत होती. बाईची ही अवस्था बघवत नव्हती. शरीर कुठल्याही औषधाला प्रतिसाद देत नव्हतं. बाईच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. हात थरथर कापत होते. अशा अवस्थेत ती गंगारामला म्हणाली, मला घरी घेऊन चल, मला काय नाही झालेलं, घरी गेल्यावर मला बरं वाटेल. मी डॉक्टरला विचारतो, मग जाऊ आपण घरी. गंगाराम म्हणाला आणि त्याने डॉक्टरांची भेट घेतली. बाईची नेमकी परिस्थिती काय आहे ते जाणून घेतलं. डॉक्टर म्हणाले, हे बघा, पेशंट इथे ठेवून काहीही उपयोग नाही आहे, त्यापेक्षा त्यांना तुम्ही घरी घेऊन जा. घरी गेल्यावर काही बदल झाला तर होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गंगारामनं बाईला घरी आणलं. बाईचं आयुष्य ज्या घरात, गावात आणि गावातल्या माणसात गेलं, त्यांच्या सहवासात, त्या वातावरणात आल्यावर तिचा चेहरा उजळल्यासारखा दिसायला लागला. नातवंड बाईजवळ येऊन हे खा ते खा असं म्हणत होती. कृष्णाला बाईचा जास्त लाळा लागला होता. त्याला बाईनं गेले 4-5 महिने त्याची आई आठवू दिली नव्हती. अण्णांची दृष्टी गेल्यापासनं तिने अण्णाला लेकरासारखं सांभाळलं होतं. बाईनी अंथरूण धरल्यापासनं अण्णाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिचा स्वभाव प्रेमळ असल्यामुळे ती सगळ्यांना हवीशी वाटत होती आणि म्हणूनच तिला सगळं गाव भेटायला येत होतं. भेटायला आलेल्या प्रत्येक माणसाला ती नजरेनं उत्तर देत होती. तिला सर्वांशी खूप काही बोलायचं होतं, पण तिच्या वाचेतून शब्दच फुटत नव्हते. पण तिला घरी आणल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. दोन्ही लेकी, नातवंड, मुलं, जावई सगळी तिला भेटायला आली होती. आयुष्यभर ज्या हातांनी पालनपोषण केलं ते हात त्यांच्या पाठीवरून फिरवण्याइतपत सुद्धा तिच्या हातामध्ये त्राण राहिलेला नव्हता. सगळ्यांना बघून ती आज फारच सुखावली होती. अंगात फक्त हाडाचा सांगाडा, त्यावर सुरकुत्या पडलेली त्वचा आणि क्षीण झालेला चेहरा, अशी तिची अवस्था झालेली होती.
शरीराला होणाऱ्या वेदना तिला असह्य झाल्या होत्या. बाईच्या श्वासोच्छवासाची गती वाढली. घशातनं घरघर आवाज यायला लागला. ती एकटक आकाशाकडे पाहायला लागली. बाईची ही अवस्था बघून शेजारी बसलेला गंगाराम घाबरला. त्यानं अण्णांना हाक मारली. अण्णा, ओ अण्णा, अण्णा, अण्णा या ना, बाई अशी का करते बघा की जरा. गंगारामचा आवाज ऐकून बाईला भेटायला आलेले सर्वजण बाईजवळ जमा झाले. बाईनं सर्वांना डोळे भरून एकदा बघितलं. गंगारामचा हात हातात घेत तिने जोरात श्वास घेतला आणि म्हणाली, माझा गंगा. गंगारामच्या हातातला बाईचा हात खाली पडला. गंगाराम बाईला जोरात हलवत म्हणायला लागला, बाई उठ की, काय झाले तुला, अशी एकाएकी आम्हाला सोडून नको न जाऊ बाई. शेजारी उभ्या असलेल्या शंभू तात्यांना बाई गेली हे लक्षात आलं. त्यांनी तिच्याजवळ जाऊन तिचे डोळे मिटवले. ते डोळे मिटवतायत हे बाई शेजारी जमलेल्या सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्यांनी मोठ्यांदा हंबरडा फोडला. कितीतरी वेळ घरात अश्रूचे पाट वाहत होते. लहान लेकरापासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपलीशी वाटणारी बाई अनंतात विलीन झाली होती. बाईचा अंत्यविधी झाला. पाहुणे रावळे निघून गेले. गंगाराम मात्र एकटाच बसून बाईच्या आठवणीत बुडून जायचा. गुडघ्यात डोकं घालून एकटाच रडत बसायचा. त्याला त्याचा भूतकाळ आठवत होता. भविष्याची चिंता लागलेली होती. बाई होती तोपर्यंत त्याला कशाचीच काळजी वाटत नसायची. तिचं संपूर्ण आयुष्य कष्टातच गेलेलं होतं. तिच्या जीवाची कधी हौसमौज झाली नाही. चूल आणि मूल सांभाळण्यात तिचं आयुष्य निघून गेलं. पण असं गुडघ्यात मान घालून रडत बसणं योग्य होतं का? बाईच्या अंत्यविधीत गंगारामचे 2 आठवडे गेले होते. कारखान्यावर बैल दुसऱ्याच्या जीवावर सोडून गंगाराम आला होता. शेजारा पाजाऱ्यांना तरी किती दिवस ताप द्यायचा? आता कौशल्याला कारखान्यावर नेऊन जमणार नव्हतं. तिला घेऊन जावं तर मुलाबाळांना गावाकडे वाली कोण? आणि पोरांना कारखान्यावर घेऊन जावं तर त्यांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यामुळे त्याला तेही करता येत नव्हतं. कारखाना काय आता जास्तीत जास्त 15 दिवस चालेल, मग कशाला सगळ्यांचे हाल? आपलंच काय होईल ते होईल. कौशल्याला ठेवू गावाकडे, मी एकटाच जाऊन येतो पट्टा पाडून सगळा, असा गंगारामच्या मनात विचार चालू होता. गंगारामनं कौशल्याला त्याच्या मनात आलेला विचार बोलून दाखवला. त्यावर कौशल्या म्हणाली, अहो एवढं जीवाचा हाल करण्यापेक्षा कारखान्यावर जाऊन आपण आपला पसाराच घेऊन येऊ की. अगं पण मुकादम काय म्हणन, तेव कसं सोडल बरं? त्याचं पैसे घेतलेत आपण. पहिली उचल असताना त्यांनी बाईच्या दुखण्याला बी पैसे दिलेत. मग अशी गाडी खाड्यावर राहिल्यावर तेव काय गप बसन वय? बघा बाया मग तुमच्या विचाराने, मी तरी काय सांगणार ना. बाईच्या जीवावर आता पोत काय बी जमत नव्हतं. त्यांच्या जीवावर लेकरं लहानाची मोठी झाली. कारखान्याला गेल्यावर गाड्यावानी त्यांनी समजा प्रपंच वाढलाय. ज्वारीची धारी असो, पोरांची दुखणी असो, भाऊबंदकीच्या जाचाला त्याच उरून पुरत होत्या. आता नाही नियतीला खपलं. खात्या ताटावरनं त्यांना उचलून नेलं. ते आज असते आता असा परपंच उघड्यावर पडला नसता, असं म्हणत तिच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. पण दुःखाला कवटाळून बसणं जमणार नव्हतं. घरात खाणारी बरीच होती. त्यांच्यासाठी का होईना हे दुःख विसरावं लागणार होतं. म्हणूनच गंगाराम काळजावर दगड ठेवून कारखान्याला एकटाच निघाला होता. गंगाराम सकाळी जाणार म्हटल्यावर कौशल्या म्हणाली, अहो पण खाण्यापिण्याचे तुमचे लय हाल होतील. थोडा वेळ गप्प बसून ती म्हणाली, नाही तर एक काम करा, तुमच्या बहिणीला बोलावतं का इथं? कारखान्याचा पट्टा पडस्तवर पोरांची सोय तरी लागण. काय करायचं आहे अगं, करेल कसं बे खाण्यापिण्याचं म्या. बैलांच्या वाड्यापुरतं तोडून आणत जाईल. बाहेर बसून अण्णा नवरा बायकोच्या गप्पा ऐकत होते. ज्या माऊलीनं आपल्याला अशा अवस्थेत सांभाळलं, तिच्या जाण्यानं अण्णा मनातनं फार थकले होते, खचले होते. ते जास्त कोणाशी बोलत नव्हते. गंगाराम घरातनं बाहेर आला तेव्हा अंगावर धोतराचा तुडूप घेऊन अण्णा बसले होते.
त्यांना गंगारामनं हाक मारली. ती ऐकून अण्णांनी फक्त हूं एवढाच आवाज दिला. अण्णा अण्णा मी उद्या कारखान्याला जातोय. एकलाच जातो सोयर. आता मग कौशल्यला बरोबर घेऊन जाऊन तुमची आणि पोरांची सोय लागणार नाही ना. 8-15 दिवसात कारखान्याचा पट्टा पडण. उगं सगळ्यांची जा जा आणा आणि ये होईन. जातोयस तर जा, पण जीवाला जप. हातापायाकडं बघून काम कर आणि पोटाची आबाळ करू नका. अण्णा पोरांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यांच्यावर ध्यान ठेवा. पोरं येड्यावानी करायला लागली ना, त्यांना आवर घाला. काय काळजी करू नको गंगा. गंगारामनं सगळ्यांचा निरोप घेतला आणि कारखाना गाठला. गंगारामला बघताच बैलं हंबरायला लागली. त्याला पाहून कासऱ्यांना हिसके मारायला लागली. त्याच्याकडे झेप घेण्याचा प्रयत्न करायला लागली. बाई गेलेल्याचं दुःख त्यांना सुद्धा कळलं काय? त्यांना गंगारामच्या गळ्यात पडून रडावं वाटत होतं का काय कोण जाणे. गंगारामनं दारात पिशव्या ठेवल्या, बैलांच्या जवळ गेला. त्यांच्या खांद्यावर मानेवर प्रेमानं हात फिरवला. जाताना ज्या जागेवर बैल बांधली होती त्याच जागेवर बैल उभी होती. 15 दिवसाचं शेण त्यांच्या अंगाखाली तसंच पडलेलं होतं. त्यांच्या खाण्याची आबाळ झालेली दिसत होती. पण अशा दुःखद प्रसंगी त्यांना टोळीतल्या लोकांनी जगवलं हेच फार मोठे त्यांचे उपकार. गंगारामनं कोपीचं दार उघडलं. दारातल्या पिशव्या कोपीत ठेवल्या. पाण्याची घागर आणि बादली घेतली. नळावर पाण्याला गेला. नळावर बायांची पाण्यासाठी जोरदार हाणामारी चालू होती. ते पाहून गंगारामनं घागर आणि बादली तिथंच ठेवली आणि परत कोपीवर आला. बरेच दिवस पारुष्या असलेल्या अंगणावर त्यांनी खराटा मारला. बैलाच्या खालचं शेण पालापाचोळा झाडून काढला. बैलांना सोडून त्यांनी दुसऱ्या जागेवर बांधलं आणि परत पाणी आणण्यासाठी नळावर गेला. नळावरून पाणी आणून त्यांनी बैलांच्या समोर मांडलं. बैलांच्या पुढे पाण्याची बादली ठेवताच बैलांनी ढसाढस पाणी प्यायला सुरुवात केली. बैलांना पाणी पाजून त्यांनी अंगणात पाण्याचा सडा मारला. त्यामुळे दारातला फुफाटा जागेवर बसला. इतके दिवस ओस पडलेल्या कोपीला आज घरपण आलेलं होतं. फडात गेलेले गाडीवान कोप्यावर यायला लागले. गंगारामला बघून त्याची विचारपूस करायला लागले. त्याचं सांत्वन करून त्याला आधार द्यायला लागले. काय लागलं तर सांग, घरच्यावानी हाक मार, उदास राहू नको असा सल्ला द्यायला लागले. दिवस मावळायच्या वेळेला शोभा आली. तिने गंगारामची चौकशी केलंय. तिला कोपरासमोरची झाडलोट करेपर्यंत हानू गाडी खाली करून आला. गंगारामला बघितलं. तो त्याच्या जवळ आला. त्याची विचारपूस करायला लागला. 5-7 वर्षांपासून गंगाराम याच कारखान्याला ऊस तोडायला येत होता. त्यामुळे काही बागायतदारांशी त्याचे चांगले संबंध होते. कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला की ते त्याला बोलवल्याशिवाय राहत नव्हते. गंगारामची आई गेलेली बातमी बागायतदाराला खूप उशिरा समजली होती. त्यांनी सुद्धा गंगारामची भेट घेऊन त्याला आधार दिला. पाहता पाहता 8-15 दिवस निघून गेले. कारखान्यानं पट्टा पडायची तारीख जाहीर केली. सकाळी 9 वाजताच कडाक्याचं ऊन पडायचं. एवढ्या उन्हात ऊस तोडताना अंगाची लाही लाही व्हायची. उन्हाने सगळं अंग लालबुंद व्हायचं. त्यात ऊसाचं एखादं पान अंगाला कापल्यावर तर जखमेवर मीठ चोळल्यासारखी शरीराची आग आग व्हायची. शेवटी ऊससुद्धा चांगले नसायचे. जास्त दिवस झाल्यामुळे ऊसाला डेंगळा पाडायचा. ऊसाचं वजनही जास्त भरायचं नाही. त्याला वाढसुद्धा चांगली नसायची. त्याचे वाढेसुद्धा चांगले नसायचे. डेंगळा पडलेले वाढे कोणी विकत घेत नसायचं. जरी घेतले तरी त्याला हवा तो भाव मिळत नसे. त्यामुळे गाडीवाणांची खर्चाची अडचण निर्माण व्हायची. अशा परिस्थितीत ऊस तोडताना त्यांचा जीव मेटाकुटीला यायचा. पण कारखान्यानं पट्टा पडायची तारीख जाहीर केल्यामुळे गाडीवानांचे चेहरे खुललेले होते. पट्टा पडून गावाकडे गेल्यावर काय करायचं या गप्पा गाडीवानात रंगायला लागल्या. कुणी म्हणायचं विहीर खांदायला चालू करायची, कुणी म्हणायचं पोरीचं लग्न उरकून टाकायचं, तर कोणाचं रान नांगरायचं असेल. या अशा विषयांवर कित्येक वेळ चर्चा चालायची. पट्टा पडताना स्त्रियांची सुद्धा गावाकडे जायची तयारी सुरू व्हायची. लेकरांना कपडे खरेदी करायचे, पोरांना खाऊ घ्यायचा, स्वतःला बांगड्या भरायच्या.
हे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे कुठून येणार? तर त्यांनी 6 महिने ऊस तोडत असताना ऊसामध्ये एखादी आलेली शेवरी तोडून ती जपून ठेवायची. बैलांच्या मागच्या शेणाच्या गावऱ्या थापायच्या, त्या साठवून कोपीभोवती उभ्या करून ठेवायच्या आणि हे सगळं पट्टा पडायच्या वेळी विकायला काढायचं. त्यातून जी काही रक्कम हातात यायची ती स्त्रियांच्या हक्काची. त्यातूनच मग त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करायच्या. यातून जर पैसे शिल्लक राहिले तर त्या स्वतःसाठी 2-4 ग्रॅम सोनं खरेदी करत असत. आज शेवटची खेप होती म्हणून गाडीवानांनी बैलगाड्या सजवल्या होत्या. बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी चित्र काढली होती, शिंगात फुगे बांधले होते. बैलांची शिंगं रंगवून त्यावर सोनेरी कलरची शिंबी बसवली होती. बैलगाड्याच्या समोर नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याच्या कमानी केल्या होत्या. हे बघून एखादा उत्सव साजरा होतोय असं पाहणाऱ्याला वाटत होतं. कारखान्याचा पट्टा पडला तशी मुकादमाची धावपळ सुरू झाली. प्रत्येकाचा हिशोब काढून कोणाकडे किती बाकी फिरते याचा अंदाज घ्यायचा आणि जर बाकी जास्त फिरत असेल तर त्याची बैलं ताब्यात घ्यायची आणि ती विकून राहिलेल्या बाकीची वसुली करून टाकायची. हिशोब काढण्यासाठी मुकादमाच्या शेडवर बरीच गर्दी झालेली होती. ज्यांच्यावर बाकी राहिली होती त्यांच्यावर मुकादम ओरडत होता. अशीच वेळ गंगारामवर सुद्धा आली होती. गंगारामला समोर बघताच मुकादम म्हणाला, गंगाराम, कवा गाडी भरायची तुला? आता जायचं काय, माझ्या हातात आहे का? नाही, तुझ्याकडं बाकी लय शिल्लक आहे, तिचं काय करणार? ता गावाकडे गेल्यावर काहीतरी फिरवा फिरवी करतो, देऊन टाकतो. अरे हे तर सगळा सीझन गेला, काय केलं नाही आणि गावाकडे गेल्यावर काय दात पाडून देणार आहे काय तू? हे बघ गंगाराम, तुझं तू काय बी कर, माझी बाकी देऊन टाक, त्याशिवाय तुला काय गावाकडे जाऊ देत नाही मी. मुकादमाची ही भाषा ऐकून गंगाराम चांगलाच तापला आणि म्हणाला, 8 वर्ष गाडी तुमच्या इथे, कवा तुमचा रुपये थकिवलाय का? माणसाची येळ काळ जरा समजून घेत जा की. अरे येळ काळ काय समजून घ्यायची? तुझ्या म्हातारीच्या टायमाला दवाखान्यात पैसा आणून दिलं. अख्ख्या सीझनमध्ये 4 महिने गाडी नीट आणली नाही, पैसे काय झाडाला तोडून आणायचे का? तुझं दुख ना तुझ्यापाशी, माझ्या पैशाची 2 दिवसात सोय लाव, त्याशिवाय गाडी भरू देत नसतो मी. आपण 2 दिवसात पैसे आणू कुठनं? आण कुठून बी. पैसे घ्यायला हातापाया पडायचं आणि आता कुठून आणू असं म्हणायचं. दारातली बैल ऐकावी. पण बैल ऐकली तर शेती कशी करणार? गंग्या, तू तुझं काय बेकर, बैल ऐक, नाही तर तू कुठंतरी घाण राहा. मला माहीत नाही, माझ्या पैशाची सोय कर, त्याच्याशिवाय म्या काय तुला इथनं हालू देणार नाही. मुकादमाचं वागणं बघून गंगारामाच्या मनात विचारचक्र सुरू झालं. यावर्षी गावाकडं सुगी चांगली झाली होती. रानात कडबा तसाच पडला होता. घरात ज्वारी पडली होती. ती विकून मुकादमाची सगळी बाकी जरी नाही देता आली तरी बऱ्यापैकी बाकी देता येईल. विचार करून गंगाराम म्हणाला, मुकादम, मला यंदा नशिबानं 1 पट आडवं लावलंय, तुम्ही दुप्पट. तुमची बाकी जाणून बुजून तर राहणार राहिली. अहो गावाकडे गेले तुमची 8 दिवसात बाकी देतो, पण हिथं काय आडवं घालू नका. अरे गावाकडे गेल्यावर काय दात पाडून देणार आहे का तू? अहो ज्यावारी विकतो तुमचा व्यवहार मिटवतो मी. ठीक आहे गंग्या, लय दिवसाचा गाडीवान आहेस म्हणून तुला सोडतोय. गावाकडे गेल्यावर थोबाड वर करायचं नाही तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेव. अशा प्रकारे ज्यांच्या बाक्या राहिल्या होत्या त्यांची मुकादमानं हजेरी घेतली होती. जे देण्यासारखं होतं त्यांना सोडलं तर काही जणांची बैलं त्यांच्या दावणीला आणून बांधून टाकली. पट्टा पडल्यावर गावाकडे जाण्यासाठी ट्रक येणार म्हणून गंगारामच्या टोळीतल्या लोकांनी सामानाची बांधाबांध सुरू केली. ज्या कोप्या उभ्या करण्यासाठी 4-5 दिवस कष्ट घ्यायला लागायचे त्या तासात 1.5 तासात जिकडे तिकडे करून टाकले. हानूनं कोपीला लावलेली वैरण एका बाजूला काढून ठेवली आणि कोपीवरचं पाचाट काढायला सुरुवात केली. कोपीवरचं पाचाट काढत असताना जी धूळ उडत होती त्या धुळीमुळे हानूला शिंका येत होत्या, तरी तो तसाच पाचाट बाजूला करत होता. पाचाट काढून झाल्यावर कोपीवर टाकलेल्या चटया अलगद काढून घेतल्या. त्या एकावर एक अशा व्यवस्थित ठेवल्या. त्या चटयांवर 1-2 बादल्या पाणी मारलं. चटया चांगल्या भिजेपर्यंत त्यांनी कोपीला लावलेले बांबू काढले आणि त्याची व्यवस्थित बांधाबांध केली.
चटईचा गोल बिंडा करून त्याला 2 ठिकाणी काथ्यानं बांधलं. तोपर्यंत शोभानं 2-4 भाकरी आणि बेसन केलं. हनूला म्हणाली, अव भाकर खाऊन घ्या, म्हणजे मला सामानाची बांधाबांध करता येईल. हनू शोभाला म्हणाला, गंगारामला बोलव की भाकरी खायला. सकाळ धरून एकटंच झटतंय. त्यानं तरी कशाची भाकरी खाल्ली असन. हाक मार त्याला, तवर आलोच मी. शोभानं गंगारामला जेवायला बोलवलं. तसा गंगाराम म्हणाला, तुम्ही घ्या जेवून, मी रात्रीच भाकर टाकून ठेवली. त्यावर शोभा म्हणाली, अवर रात्रीची भाकर राहून द्या, तशी वाटणी खा. तुमची भाकर टाकली या पटकनी, तवर ताट वाढती. हनू, गंगाराम आणि शोभा यांना जेवायला बसलेलं बघून अजून टोळीतले 2-4 जण जेवायला आले. प्रत्येकाची भाजी भाकर एकमेकांना देत गप्पा गोष्टी करत जेवण करायला लागले. जेवण करत असताना हनू म्हणाला, ट्रक यायच्या आत आपल्याला सामान कारखान्याला जमा करून यावं लागन, नाही तर मुकादम आलेली ट्रक लावेल दुसरीकडं भरायला आणि आपल्याला लावेन हिथंच 2-3 दिवस बसायला. अरे भाकर खाल्ली की लगे गाड्या झोपायच्या आणि सामान जमा करून टाकायचं. हायगाय कशाला करायची. हातावर पाणी पडतंय का नाही तोच प्रत्येकजण कामाला लागला. ज्या वस्तू कारखान्याकडून घेतल्या होत्या त्या जमा कराव्या लागत. मग त्यामध्ये कारखान्याची गाडी, जू, अशा ज्या वस्तू कारखान्यानं दिलेल्या त्या कारखान्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा कराव्या लागत. हे आवरावर करायला कोणाची 2 तर कोणाची 3 माणसं होती. गंगाराम मात्र एकटाच असल्यामुळे त्याची बेजारी होत होती. सर्व गाडीवानांनी गाड्या झोपल्या होत्या. गंगारामनं सुद्धा गाडी झोपली होती, पण त्याचा बाकीचा सगळा पसारा तसाच पडला होता. जाता जाता तो शोभाला म्हणाला, शोभा, मला माघारी येऊस तर या वाढ्याला गिऱ्हाईक आलं तर स्वस्त महाग काय बघू नको, टाक एकूण. माघारी आल्यावर भांड्याकुंड्याची करील बांधा बांधम्या. बरं आहे, जा तुम्ही. आलं कोणी तर वाढ टाकते एकूण, आणि तुम्हाला माघारी येऊस तर भांडी बी भरून ठेवते. अगं भांडी मी भरील ना आल्यावर, तुला कशाला त्रास, तू आपलं वाढ्याचं बघ. असं म्हणून गंगारामनं बैल हाकले. कोपीतली भांडी कुंडी कपडे याची व्यवस्थित बांधाबांध करून ट्रकची वाट बघत सगळे बसले होते. 6 महिने कधी केसाला कंगवा लावायला वेळ नसलेल्या आयाबाया आज नटून बसल्या होत्या. 6 महिने ऊसाचं काम करताना हातात कधी बांगडी टिकली नाही, त्या हातात आज विविध रंगाच्या हात भरून बांगड्या भरलेल्या होत्या. गळ्यामध्ये अलंकार घातलेले होते. कुणी नवीन तर कोणी ठेवलीतल्या चांगल्या साड्या नेसून गावाकडे जाण्यासाठी नटल्या होत्या. मोकळा वेळ असल्यामुळे त्या आपापसात गप्पा गोष्टी करत होत्या. एकमेकींच्या हातात हात घेऊन बांगड्यांचं, दागदागिन्यांचं, साड्यांचं कौतुक करत होत्या. नवीन साड्या घातलेल्या सासूरवाशिणी तोऱ्यात मिरवत होत्या. आपल्या जीवाभावाच्या माणसांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सर्वांचीच मनं आतुर झाली होती. लहान लेकरं आपल्या आईबापापासून दुरावली होती. त्यांच्या भेटीसाठी आईबापांची मनं व्याकुळ झाली होती. 6 महिने कष्ट करून क्षीण झालेली शरीरं आज विसावली होती. वेळेला अन्न न मिळाल्यामुळे अंगावर मुठभर मांस राहिलेलं नव्हतं. दिवसभराच्या जीवघेण्या लगबगीनं आणि गावाकडच्या लेकराच्या म्हाताऱ्या माणसांच्या काळजीनं माणसं काळी पडलेली होती. श्रोते हो, हा होता परशुराम नागरगोजे लिखित पाचाट या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्रो.